महाराष्ट्राचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे. मराठवाडा ग्रामीण बँकेचे ते चेअरमन होते. मला वाटत होतं चुकून 84 वय आहे, परंतु पर्सेंटने मला करेक्ट केलं की ते 89 वर्षाचे आहेत. तरीही बँकेच्या अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण, अतिशय सायंटिफिक प्रशिक्षण करणारी त्यांची इन्स्टिट्यूट आहे, त्यात आजही ते ऍक्टिव्ह आहेत. हे पुरत नाही, कमी पडतं, दिवस अजूनही उरतो. जवळच एक ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा एक कॅम्पस त्यांनी बांधला आहे. असे बाळासाहेब फडणवीस या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या येण्यामुळे देवेंद्रजींच्या लहानपणीच्या, देवेंद्रजींच्या वडिलांच्या, अनेकांना हे माहीत नाही की देवेंद्रजींचे वडील हे आमदार होते, गंगाधर पंत फडणवीस. खूप प्रभावी व्यक्तिमत्व आहे. विद्यार्थी परिषदेचं महाराष्ट्र, विदर्भ, गुजरात, गोवा अशी 4 राज्य मिळाली होती. विदर्भात म्हणजे नागपूरमध्ये गेल्यानंतर गंगाधर पंतांची गप्पा मारणं हा एक वेगळा आनंदाचा विषय होता. त्या व्यासपीठावर बाळासाहेब फडणवीस उपस्थित आहेत. राजेश पांडेला सध्या पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कोण ओळखत नाही. प्रामुख्याने साहित्याच्या क्षेत्रामध्ये फक्त आता एकच मला भीती वाटते की त्याच्यापेक्षाही जास्त ओळख हळूहळू विकसित व्हायला पाहिजे. तर त्याला त्याच्यातच आपण बांधतोय की काय, बुकफेस, साहित्य संमेलन आणि त्यातलं त्याचं कर्तृत्व किंवा त्यातल्या कर्तृत्वाचं तर सॅच्युरेशन आलं असं मला वाटतं. तो प्रसिद्ध बाळासाहेब सांगा ना. त्यामुळे त्याच्या पुढे त्याने जायला पाहिजे. पण बुकफेस्टमुळे राजेश सगळ्यांना माहिती झाला. परंतु जसं संतोष आहे की एका 500-600 लोकसंख्या असणाऱ्या गावातून संतोष येतो आणि इतक्या 500-600 लोकसंख्येच्या गावातून येऊनही पुण्यासारख्या शहरामध्ये स्वतःचं एक स्थान निर्माण करतो, तो राजेश पांडेचा आहे. अंमळनेर तालुक्यातल्या एका छोट्या गावातून तो पुण्यात आला. हे करता 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 विद्यार्थी चळवळीतले मोठं नाव निर्माण झालं. आता सामाजिक चळवळीतलं नाव निर्माण झालं. असे राजेशजी पांडे या ठिकाणी उपस्थित आहेत. बोलता बोलता मी उल्लेख केला देवेंद्रजींचे सख्खे चुलत भाऊ म्हणजे बाळासाहेबांचे चिरंजीव आत्ताच बँक ऑफ महाराष्ट्रावर डायरेक्टर निवडून आलेले आहेत. राजकारणामध्ये जसं एखाद्या मोठ्या व्यक्तिमत्वाचं, नेत्याचं नातेवाईक असण्याचा फायदा असतो, तर तोटाही असतो. त्याच्या कर्तृत्वाने 3ऱ्यांदा प्रयत्न करून डायरेक्टर झाला. पण एकाने असं वाटलं की देवेंद्रजींनी केलेली दिसते झाली, त्याचं कर्तृत्व गेलं. अतिशय मेहनतीने एकदा हरला, दुसऱ्यांदा हरला असेल, 3ऱ्यांदा तो बँक ऑफ महाराष्ट्रासारख्या बँकेवर डायरेक्टर निवडून आला आहे. पुणे विद्यापीठाच्या सिनेटमध्ये, मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये, असं सगळ्या ठिकाणी त्याचं स्वतःचं एक स्थान आहे. ईश्वरी प्रकाशनचे संतोष धायभर उपस्थित आहेत. लोकव्याख्यानकार विशाल गरड या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि जवळजवळ पत्रकारिता क्षेत्रातले मित्र म्हणून आलेले पण आपापलं एक स्थान निर्माण केलेले बरेच पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत. संतोषच्या पत्नी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याला कळतच नाही काय माझा नंबर थोडा मोठा, पण मला आधी कसं नाही कळलं. घरी कळायला मार्गच नाही ना. तरीही तुम्ही त्याला जे रागवता तो अधिकार तुमचा आहेच. नाहीतर आजपासून एकदम घाबरायला सुरुवात करावी. असे सर्व बंधू आणि भगिनी, मला केव्हा तरी 15 दिवसापूर्वी 3 आठवड्यापूर्वी जेव्हा संतोष घरी आला आणि असं असं देवावरून पुस्तक लिहिलेलं आहे, त्याचं प्रकाशन करा, तुम्ही आलं पाहिजे असं म्हटलं. देवेंद्रजी हे नाव माझ्या जीवनामध्ये असं आहे, त्यांच्याशी रिलेटेड कुठलीही गोष्ट मी कधी नाहीच म्हणते. पण म्हटलं लेख लिहा, तो लिहिता मला येतच नाही, पण ते म्हणतो मी लिहा. मग मी काय करतो, तो कोणाला ते बोलवतो, म्हणतो की मी आठवणी सांगतो, तू लिही, मला काय लिहिण्याचा अंग नाही. तसं देवेंद्रजींच्या बाबतीतलं पुस्तक आहे, देवेंद्रजींच्या वरचं पुस्तक आहे. असं म्हटल्यानंतर मी नाहीच म्हणू शकत नव्हतो, त्यामुळे त्यांना हो म्हटलं. पण प्रत्यक्षामध्ये कार्यक्रम जवळ येत चालला की मी त्या ज्या कार्यक्रमाला जायचं आहे त्याच्या खोलात जायला सुरुवात करतो. हा माझाही दंडक आहे, माझा समर्थक आपल्या सगळ्यांचा दंडक असावा. म्हणजे आपण कार्यक्रमाला जातो एका, भाषण करतो दुसरं. त्यामुळे कार्यक्रम जवळ येत गेला तसं मी मला जेवढ्या म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे संतोषबद्दल मिळवलं, मग पुस्तकाच्या वेगवेगळ्या चॅप्टर्सबद्दल मिळवलं आणि फायनली पुस्तकही मिळवलं. आणि मग मला असं लक्षात आलं की नाही, अनेक पुस्तकं देवाभाऊंवर, देवेंद्रजींवर पुस्तकं बहुतेक 25-30 तर 25-30 तर झालीच नाही का. हा, तर त्या पुस्तकांमध्ये
एक वेगळं पुस्तक कोणत्या अर्थाने, ज्याचा उल्लेख एक दोघांनी बोलण्यामध्ये केला की त्याने सगळंच मिळवलं. बऱ्याच वेळेला काय असतं की मुख्यमंत्री देवेंद्रजी एवढंच आपल्याला सापडतं, पण त्याने त्यानिमित्ताने संशोधन केलं, ज्यातून त्याने त्यांचं बालपण मिळवलं, त्यांचं महाविद्यालयीन जीवन मिळवलं. मग अगदी त्यांनी शाळा सोडली आणीबाणीमध्ये, गंगाधर पंतांना इंदिरा गांधींनी म्हणजे इंदिरा गांधी सरकारने अटक केलं, तर शाळेचं नाव इंदिरा असल्यामुळे त्यांनी हे ठरवलं की मी या शाळेत जाणार नाही, आणि मग त्यांनी शाळा बदलली. तर हा प्रसंग फार कमी लोकांमध्ये, बाळासाहेबांना माहिती असेल, पण इतका प्रसंग त्यांनी मिळवला. पासून ते महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी महापौर असतानाच जो प्रयोग झाला, तो नंतर नाही झाला, तर मेयर इन कौन्सिल म्हणतात, तो प्रसंग त्यांनी मिळवला की ज्या मेयर इन कौन्सिलमध्ये महापौराला प्रशासकाचे अधिकार असतात. तो प्रयोग पुढे कंटिन्यू झाला नसेल, बहुतेक प्रशासनात असणारे IAS अधिकारी विरोध केला असेल की त्यांचे सगळे अधिकार महापौराकडे जातात. पण देवेंद्रजी 27व्या वर्षी महापौर झाले. त्या काळामध्ये ते मेयर इन कौन्सिलचे चेअरपर्सन होते. महापौरांच्या महाराष्ट्रातल्या संघटनेचे अध्यक्ष होते, हे त्यांना माहिती झालं. त्याचा अर्थ ते भेटले नाहीत, आणि त्यांच्या वेळेला भेटतात, गप्पा मारतात, मग पुस्तक लिहितात. त्यामुळे प्रकाशनाला तर यायलाच पाहिजे, देवेंद्रजींचं पुस्तक आहे. पण ते वाचल्यानंतर मला लक्षात आलं की नाही, याने खूप मेहनत घेतली आणि आपल्याला या कार्यक्रमाला जायला पाहिजे. त्यानिमित्ताने संतोषशाही परिचय मी माहिती करून घेतला. बार्शी तालुक्यातलं मगाशी म्हटल्याप्रमाणे एक छोटं गाव. आता ते एक मला आता नवीन लक्षात आलं. मी बऱ्याच वेळेला मी गिरणी कामाचा मुलगा म्हणून सांगायचो, ते अलीकडे बंद केलं. त्याचं कारण माशेलकरांचा परिचय जेव्हा मी घेतला, माशेलकर म्हणजे काल राजेश त्यांना 55 मिळाले, काल मिळाले 55 डिलीट ज्यांना मिळाल्या, म्हणजे अब्दुल कलामांच्या सुद्धा 48, हायेस्ट 82 आहे. त्या दिशेने प्रवास त्यांचा सुरू आहे. पण त्यांची आई घरामध्ये वेगवेगळ्या भांडी घासायची, स्वयंपाक करायची, आणि मग यांची फी भरायला पैसे नाहीत म्हणून मग ज्यांच्याकडे स्वयंपाक करायचे त्यांच्याकडे उसने मागितले की दर महिन्याला मला देतात, त्यांना त्याचा वजा करा. असे माशेलकर पाहिले. तसं संतोष परिचय म्हटल्यामुळे काय, मला मग माझे प्राध्यापक नेहमी सांगायचे की जेव्हा जेव्हा गरीब आहे असं वाटेल तुला, फार गरीब आहे, तो धारावीत जायचं. मग वाटलं भाषण. संतोषच्या परिचयाला लक्षात आलं की नाही, आम्ही त्याप्रमाणे श्रीमंतीतच वाढलो, आई वडील कामगार असून. म्हणजे सीताफळ झाडावरची काढून विकायला जाणं, आणि ते विकल्यातून मिळालेल्या, संतोषच्या बायकोला माहिती की नाही माहित नाही, पण ते विकून मिळालेल्या पैशातून एसटीचा पास काढणं, आणि तो एसटीचा पास काढल्यानंतरच आपल्याला शाळेला जायला मिळणं. की आईबरोबर शेतात मजुरी करणं वगैरे तर होतच. तर असा संतोष हा एका बाजूने छोट्या गावातून हळूहळू पुण्यात आला. ही अनेकांना माहिती आहे की मला माहित नाही, परंतु तो 12 वर्ष एका बँकेत नोकरीला होता. आणि इथे बँकेमध्ये नोकरी करत असताना कोविडच्या काळामध्ये त्याला असं वाटलं की समाजातली दुःख जर लोकांसमोर आणायची असेल तर आपल्याला पेन हातात घेतलं पाहिजे, लेखणी हातात घेतली पाहिजे. पण मग त्याने जर्नलिझमचा कोर्स केला, ग्रॅज्युएशन केलं, ग्रॅज्युएशन केलं, आणि मग तो पुण्यनगरीत आला, आता लोकमतमध्ये आहे. आणि त्यामुळे पुस्तकाच्या वाचनाच्या निमित्ताने जसं वाटलं की आपल्याला जायलाच पाहिजे, तसं संतोषच्या परिचयामुळे सुद्धा असं वाटलं की आपल्याला जायला पाहिजे. की केवढं मेहनत घेऊन हा थोडं स्वतःचं करिअर उभं करतो, आणि केवढा अभ्यास, संशोधन त्याने देवेंद्रजीच्या पुस्तकाच्या निमित्ताने केलं. आणि त्यामुळे अतिशय योग्य ठिकाणी आलो. मला असं म्हणजे आज माझं एक ब्लड टेस्टिंग होतं, तर म्हटलं की इथे करूया, पण आपण वेळेवर जाऊ. तर तेही आम्ही देवेंद्रजीकडून शिकलो. साधारणतः राजकीय नेत्याने उशिराच जायचं असतं, वेळेवर जाणं शक्य असेल तरी उशिरा जायचं असतं, का त्याच्याशिवाय त्याचं वेटेज वाढत. पण देवेंद्रजीने हो काय गेलं की कामधंद्याने गेलो करून बसतो. पण हे आम्हाला देवेंद्रजीने शिकवलं, ते कधीही वेळ चुकवत नाही. कॅबिनेटला ते आत आले कॅबिनेट हॉलमध्ये की घड्याळ लावायचं की 12 वाजता, एकही मंगळवार चुकणार नाही, एकही मंगळवारची 12 चुकणार नाही, 12ला कॅबिनेट सुरू होणार म्हणजे होणार. आणि त्यामुळे 2:15ला मला ब्लड द्यायचं होतं. मी डॉक्टरांना सांगितलं, बसले मागच्या तेही कार्यकर्ते आहेत, त्यांची बायको नगरसेविक आहे, म्हणजे इथे ब्लड घ्यायला मला कार्यक्रमाला वेळ जायचं. तर असं मला वाटतं की आपण योग्य केलं. आता देवेंद्रजींबद्दल पुस्तकात त्यांनी खूप गोष्टी लिहिल्या आहेत. खूप गोष्टी पुस्तकात लिहिता पण येत नाही, त्यातल्या जेवढं सांगता येतील तेवढं सांगतो. तर तुम्ही या अपेक्षेने माझ्याकडे पाहता, काहीतरी सांगा,
तर हे तर नक्कीच आहे की ह्या माणसाला काहीतरी दैवी शक्ती मिळाली. तर एका माणसामध्ये इतके गुण कधीच नसतात. म्हणजे तो संघटकीय असतो, तो राज्यकर्ताही असतो, तो मित्रही असतो, तो वाचतोही प्रचंड, तो लिहितोही प्रचंड, तो कुटुंबवत्सल आहे. आपल्या एक एक कुटुंब सदस्याच्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या घटना लक्षात ठेवून तो अभिनंदन सांत्वन करत असतो. असं एका माणसाचं मिळणं अवघड असतं. निर्णय करण्याची क्षमता, क्विक निर्णय. मी एक मुख्यमंत्री असे पाहिले, मी नाव न घेता जरी वर्णन केलं तरी तुम्हाला कळेल की त्यांच्याकडे निवेदन घेऊन गेल्यानंतर ते पहिलं पेन काढायचे, मग ते उघडायचे, मग ते निवेदन वाचायचे, अशा काही पुन्हा करायचे. मुलाला वाटायचं की आपलं निवेदन खूप व्यवस्थित वाचतायत, पुन्हा करतायत, आता ते लगेच काम करावे लागतील, मग ते पेन बंद करायचे, ते पुन्हा खिशाला लावायचं आणि असं म्हणायचं की मी नंतर सांगतो तुला. असं चालून ते 100 पैकी 99 लोकांना सांगायचं, लगेच सांगू नका कोण नाव द्यायचं. देवेंद्रजींमध्ये मी त्यांचं वर्णन असं करतो आणि तो माझा शब्द आहे, माझे म्हणून काही शब्द आहेत. त्यावर स्वर्गीय बाळासाहेब आपटेंनी एकदा माझ्या शब्दांचं एक छोटं पुस्तक करायचं ठरवलं होतं. ते मी त्या वेळेला मला विषय पटवण्यासाठी सोपे पडतात म्हणून डेव्हलप केलं. तसं मी देवेंद्रजींच्या बाबतीमध्ये असं म्हणत असतो की ते श्रूड आहेत पण नम्र आहेत, दोन्ही एका वेळेला. ते असे लिबलिबीत नाहीत, त्याला बरं वाटतं म्हणा, याला बरं वाटतं म्हणा, पण ते नम्र आहे. हा ना गर्दीत म्हणतात आणि म्हणजे मला एक प्रसंग आठवतो, अनेक आठवतील. एक प्रसंग आठवतो की ज्याच्यामध्ये आमचं कोल्हापूरचं विमानतळ विस्तारीकरणासाठी केंद्र सरकारने 300 कोटी सँक्शन केले. पण ते पत्र मेल यायला वेळ झाला आणि आजच्या आज त्याच्यातले 20% म्हणजे 60 कोटी रुपये हे महाराष्ट्र शासनाने दिले तर प्रपोजल थ्रू होणार. मी आणि आमचे आमदार अमल माडिक धावत 6व्या मजल्यावर गेलो. तर हे खूप वेगाने एका कार्यक्रमाला निघाले, तर वेळ पाळायची असते. मला पहिल्यांदा झालं काय, खूप अर्जंट आहे. यू बिलीव्ह, त्यांनी पॅसेजमध्ये 60 कोटी रुपये सही केली की सँक्शन. आणि मग संध्याकाळी आम्ही ती मेल पाठवली केंद्रामध्ये आणि आम्हाला 300 कोटी मिळाले. त्यातून आता या आमच्या कोल्हापूरच्या विमानतळाला भेटायला एक अप्रतिम विमानतळ झालं. तर आधीचे मुख्यमंत्री आम्ही पाहिले की त्यांना पेन काढल्यानंतर ते सहीसाठी काढायचं नसतं, समोरच्याला दाखवायला काढायचं असतं आणि पुन्हा खिशाला लावायचं असतं. आणि हे मुख्यमंत्री आम्ही असे पाहिले की ते पॅसेजमध्ये 60 कोटी रुपयाची सही करतात. तसे श्रूड पण आहेत, श्रूड तर आहेच. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अशा प्रकाराने सगळ्यांना टॅकल करणं, न दुखावतं टॅकल करणं, हे महाराष्ट्रातल्या फार कमी राज्यकर्त्यांना आहे. पण मग असं म्हटल्याप्रमाणे ते नम्र पण आहे, सगळ्यांना अवेलेबल असतं. कॅबिनेट संपली 12 ते 2 की ते 10 दिवशी संध्याकाळी 6 पर्यंत वेळ जातात. जो येईल त्याला 7व्या मजल्यावर आमची कॅबिनेट असते, 6व्या मजल्यावर आले की ते जो येईल त्याला भेटत असतात, निवेदन देत असतात, सहाय्य करत असतात. तर असं एक खूप चांगलं व्यक्तिमत्व, एक आश्वासक व्यक्तिमत्व. किती गोष्टी या महाराष्ट्रामध्ये 14 पासून झाल्या. मी काही भारतीय जनता पार्टीच्या सभेच्या व्यासपीठावर नाही, मला जाणीव आहे. पण दुसऱ्या बाजूला देवेंद्रजींचं जे आहे ते मांडायलाच पाहिजे. कितीतरी गोष्टी सांगतात आणि त्या त्यांनी ध्यास म्हणून घेतला. 14 ते 19 मध्ये त्यांनी ध्यास काय घेतला, या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला पाणी मिळालं पाहिजे. आणि म्हणून मग महाराष्ट्रातली सगळी अपुरी झालेली धरणं 10 वेळा केंद्रात जायचं, पैसे मागायचे आणि पूर्ण करत आले. महाराष्ट्रात सगळी धरणं पूर्ण होत आली. धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवत आणले. जलयुक्त शिवार हा शब्द तर सगळ्यांच्या भाषणाचा विषय झाला. 22,000 गावामध्ये 14 ते 19 मध्ये 22,000 गावामध्ये जलयुक्त शिवार पूर्ण झालं आणि जमिनीतली पाण्याची पातळी वाढली. कितीतरी डिबेट मी विधानसभेत ऐकली की पाण्याची पातळी खाली झाली, पाणी खाली, 500 फुटावर पाणी मिळत नाही, पाणी मिळत नाही. 22,000 त्यावेळेला. नंतर जलयुक्त 2 झालं त्यांच्या उपमुख्यमंत्री काळात आणि आता मुख्यमंत्री काळामध्ये. त्यामुळे जवळजवळ महाराष्ट्रात 27,000 गावं आहेत ती संपत आली, ज्यांची पाण्याची पातळी इतकी वर आली की बोर मारला की बोरला पाणी लागणार.
तलाव मागेल त्याला शेततळे, मागेल त्याला लाखो शेततळे. शेततळ्यांमुळे ज्याला आपण म्हणतो की संरक्षित सिंचनाचा साठा सुरू झाला की जो पिण्याच्या पाण्यासाठी वापरायचा आहे, परंतु वेळ पडली तर तुमच्या नॉर्मल पावसावर चालणाऱ्या शेतीलाही वापरायचं, फळांना वापरायचं. त्यामुळे महाराष्ट्राची फळबाग वाढली. तर एक जलयुक्त शिवार हा त्यांनी ध्यास घेतला. तसं आता त्यांनी ध्यास घेतलेला आहे की महाराष्ट्राच्या नेक्स्ट जनरेशनला दुष्काळ नावाचा शब्द समजून घ्यायला लागला पाहिजे. दुष्काळ काय असतं, दुष्काळ आम्ही नाही पाहिला, असं महाराष्ट्राच्या नेक्स्ट जनरेशनच्या बाबतीत व्हावं यासाठी ते वेडे झालेले आहेत आणि ते मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रातले सगळे पाण्याचे प्रोजेक्ट आहेत. कधी कधी त्यांच्या कल्पना ऐकून मी पण असा अवाक करून बसलेलो असतो. त्यांनी 19च्या पुरामध्ये मी कोल्हापूरचा पालकमंत्री होतो, महसूल मंत्री होतो आणि त्या पुरामध्ये ज्या प्रकारचं कामं करायला त्याच्यामध्ये की दादा आपल्याला पूर म्हणजे काय दादा म्हणाले, नदी ओसंडून बाहेर आली किंवा धरण ओसंडून बाहेर आलं की ते अदरवाईज सरळ जायला पाहिजे, त्याच्या गावात आलं, शहरात आलं, पूर आला आणि मग त्यांची गटर सिस्टीम नीट असली तर मग ते पाणी साचलं, 8-8 दिवस राहिलं, दॅट इज कॉल्ड पूर. हा म्हणाले पाण्याचा फुगवटा आपण शिफ्ट करून देऊ मराठवाड्यात. कल्पना चांगली आहे, पण कल्पना नाही कसं काय म्हणा झालं. तिथं टेंडर फायनल झालं. या टेंडरमुळे कोल्हापूर सांगली भागामध्ये आमची पंचगंगा, आमची कृष्णा, आमची वारणा ही ओव्हरफ्लो पिकअप करणार आणि हा ओव्हरफ्लो कमी पाणी असलेला मराठवाडा. मिसिंग लिंक पासून अनेक गोष्टी, अटल सेतू पासून अनेक गोष्टी, पोस्टल पासून अनेक गोष्टी. माझ्या घरावरून मी स्टार्ट केली गाडी की 1.5 तासात मी मुंबईच्या घरात पोहोचतो. पहिला आम्हाला मिसिंग लिंक लागते, पुढे गेलं की अटल लागते, अटलवरून आम्ही अक्षरशः मस्जिद बंदरलाच उतरतो. मस्जिद बंदर उतरलो की 2 मिनिटांमध्ये, 3 मिनिटांमध्ये, 4 मिनिटांमध्ये ट्रॅफिक तसंच आम्ही आमच्या घरी पोहोचतो. अशा कितीतरी गोष्टी महाराष्ट्राच्या जनतेने कल्पनेतच न धरलेल्या त्या देवेंजीने केल्या. असं एक मोठं व्यक्तिमत्व ज्याच्यावर पुस्तक लिहिणं हा एक सोपा विषय नव्हता, पण तो संतोषने ते साधलं. त्याबद्दल मी त्यांचं खूप मनापासून अभिनंदन करतो. संवेदनशीलतेचं 2 उदाहरणं सांगून माझं बोलणं संपवणार आहे. संवेदनशीलतेचं एक उदाहरण आहे महाराष्ट्रातली पहिली कर्जमाफी. महाराष्ट्रामध्ये केंद्राने कर्जमाफी दिली 2007ला, महाराष्ट्राने कर्जमाफी कधी दिली नव्हती. ती कर्जमाफी देवेंजींनी दिली 2017ला. इकडे त्यावेळेला राजू शेट्टी बरोबर सदाभाऊ खोत होते आणि सदाभाऊ खोताने जोरात महाराष्ट्रभर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू झालं. कर्ज रस्ता रोको हे यांचे एलआरटीच्या सगळं सुरू होतं. मला फोन आला देवेंजींचा की दादा कुठे आहे. मी म्हटलं असं प्रवासात आहे. तो म्हणाला आज रात्री काही करून आपल्याला कर्जमाफीचा निर्णय, कर्जमाफीचा निर्णय स्वीकारातच करता येतो काय. पण त्यांना ते बोसत होतं शेतकऱ्यांचं कर्ज आणि त्यांनी निर्णय केला. म्हणून ठीक आहे मी रात्री 12 वाजेपर्यंत पोहोचतो. ते म्हणाले 12ला पोहोच, 1ला पोहोच, सूर्योदय होण्याच्या आधी कर्जमाफीची घोषणा करायची. म्हटलं तुम्ही ते काहीतरी थेरॉटिकल बोलताय. मग मी पोहोचलो. ते रात्रभर जागे होते. मी सह्याद्रीवर सदाभाऊच्या शिष्टमंडळ बैठक करत होतो. दर 15 मिनिटांनंतर फोन बोलतोय, असं म्हणतोय ते, तसं म्हणतोय, तसं म्हणतोय. पहाटे 4ला फायनली एकमत झालं आणि पहाटे 4ला ते म्हणाले आत्ता प्रेस कॉन्फरन्स घेईल, 7ची वाट नाही घेईल. पहाटे 4ला मी कर्जमाफी प्रेस कॉन्फरन्स. ही आहे धडाडी निर्णय क्षमता. करून टाक कर्जमाफी. तर पहाटे 4ला आम्ही कर्जमाफी. तेच मराठा आरक्षणाच्या बाबतीत. मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये मी 2008ला आमदार झालो. तेव्हापासून मी सभागृहामध्ये मांडतोय. जातीचा उल्लेख मी करत नाही, परंतु ते केल्याशिवाय समाजाला कळत नाही. किती मराठा आमदार, मराठा मुख्यमंत्री होऊन गेले. त्यांनी त्यांच्या कारखान्यात त्यांनी सुरगिरणी सुद्धा नाही आरक्षण लागू. ते तर करायला काही अडचण नव्हती. किंवा आमच्या कारखान्यामध्ये तरी आणि काय अघोषितच करायचं ना. पण कारखान्यांमध्ये सुद्धा, कारखान्याच्या कॉन्ट्रॅक्टरमध्ये सुद्धा त्यांनी असा विचारच नाही केला की मराठा समाजातल्या सामान्य माणसाची स्थिती सुधारली पाहिजे. पण देवेंजीने ते मराठा नाहीत, मराठा समाजाची मतं मिळवायची म्हणून नाहीत, मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आणि सुविधा मिळाल्याशिवाय आपल्याला महाराष्ट्रातला मराठा समाधानी करता येणार नाही असं म्हणून त्यांनी आरक्षण दिलं.
जो राजेशने उल्लेख केला तो अतिशय बरोबर आहे. रात्रंदिवस यावरच्या कायद्यांचा अभ्यास केला. मी त्यावेळेला उपसमितीचा मंत्रिमंडळ उपसमितीचा अध्यक्ष होतो. कायदा एक हाती वाचून फुलस्टॉप कुठे पाहिजे, इथे त्याला फुलस्टॉप नसेल तर अर्थ बदलेल, इथे कॉमा लागेल, असा अख्खा कायदा त्यांनी त्यांच्या हाताने एका अर्थाने ओके करून घेतला आणि त्यामुळेच तो महाराष्ट्रामध्ये हायकोर्टामध्ये टिकला. सुप्रीम कोर्टात टिकला नाही कारण सरकार गेलं होतं. उद्धवजीने ती जी मेहनत घ्यायला पाहिजे होती दिल्लीत जाणं वगैरे, त्यात मी त्यांना दोष देत नाही, पण तो कोविडचाही पिरियड होता, पण तो महाराष्ट्रात हायकोर्टामध्ये टिकला. याचं कारण देवेंजीने संवेदनशीलतेने त्या कायद्याचा नीट अभ्यास केला. अशी खूप उदाहरणं सांगता येतील. देवेंजी या विषयावर मी एक दिवसभर सुद्धा बोलू शकतो, कारण देवेंजी कॉलेजला होते त्यावेळेला मी विदर्भाचं काम होतं. मग देवेंजी नगरसेवक झाले, 21व्या वर्षी 27व्या वर्षी महापौर झाले, 44व्या वर्षी मुख्यमंत्री झाले. त्यांना मी महापौर म्हणूनही पाहिलंय, आमदार म्हणूनही पाहिलंय, मुख्यमंत्री म्हणून पाहिलंय, विरोधी पक्षनेते म्हणून पाहिलंय, डोळ्यासमोर मुख्यमंत्रीपद गेल्यानंतरही पाहिलंय, पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये सरकार आणलेले पाहिलं, पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होताना पाहिलं. एक दिवस तर मी आरामात बोलू शकतो, लिहिता येणार नाही मला, पण मी एक दिवस आरामात बोलू शकेन. पण मर्यादा असतात. मलाही एका अशा कार्यक्रमात जायचं आहे की इथे मी समजा सवय म्हणून वेळेवर आलो, तिथे मी समजा पर्याय नाही म्हणून उशिरा गेलो तर मला शासन होईल. राजेशला माहिती आहे की म्हणजे मी कुठे चाललो आहे, तर त्यामुळे मलाही वेळेत जायचं आहे. आता माझा आणि राजेशचा स्वभाव असा आहे की कोरडं बोलायचं नाही, म्हणजे आपण काय करू शकतो शोधायचं. त्या पुस्तकाच्या 250 कॉपीज मी आज विकत घेतो आणि बुकफेसमध्ये हे पुस्तक विकत घेणाऱ्याला ते 100 रुपयात मिळेल. म्हणजे त्याला पूर्ण पैसे मिळतील, उरलेले पैसे मी देणार. विकत घेणाऱ्याला ते 100 रुपये मिळेल. आणि त्यामुळे बुकफेसमध्ये एक 5-10 हजार कॉपी जातील असं गृहीत धरून त्याच्या छपाईची सुरुवात करा. त्या छपाईमध्ये सुद्धा काही लागलं तर मला सांगा, मी कोणातरी प्रसेनजित फडणवीस सारख्या मित्राच्या खिशाला हात घालून सांगेन याला तात्पुरते पैसे दे. ते बुकफेस झाल्यानंतर तो बुकफेसमध्ये कॅशचा मागला असतो, बुकफेस झाल्यानंतर लगेच परत करून लागेल. त्या बुकफेसमध्ये त्याने पुस्तकाची किंमत ठरवावी ती त्याला मिळेल, पण घेणाऱ्याला 100 रुपयाला मिळेल. जो म्हणतो 1 लाख पुस्तक जाते असतं, मग 1 लाख पुस्तकाचा जो तूट आहे वरची ती मी त्यांच्यासाठी मी मला परमेश्वराने ती देणगी दिलेली आहे की मी जे म्हणेन ते मला व्यवहारात करता येतं. त्यामुळे काळजी करू नका. 250 पुस्तकं त्यांनी घरी पाठवावीत आणि ते बरेच जण घेऊन ते रद्दी ठेवतात. आम्ही रोज किमान 10 जणांना घरी जाऊन वाढदिवसाचं पुस्तक देतो. एक पत्र देतो आणि दुसरी मोठी यंत्रणा आहे माझी, तर मला महिन्याला एक 4-5 पुस्तकं लागतात. हे पुस्तक आमच्या मित्रांच्या घरी जाईल. खूप खूप अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा.